हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ना मी शॉपला आले. आता मी आज विचार केला होता की घरूनच ब्लॉग स्टार्ट करते, पण घरून ब्लॉग स्टार्ट काही करू शकले नाही मी, कारण पार्थ आज सकाळपासून घरातच आहे आणि नेहमी असं होतं की तो बाहेर वगैरे असतो, मग त्यावेळी मी ब्लॉग सुरू करते. आता तो काही म्हणत नाही आता व्हिडिओजसाठी वगैरे, पण ना मला त्याच्यासमोर व्हिडिओ स्टार्ट करणं म्हणा किंवा शूट करायचं असं काही वाटत नाही, कारण ते शूट मी करून घेते. पण मला व्हिडिओ स्टार्ट करणं किंवा व्हिडिओमध्ये बोलणं हे त्याच्यासमोर मला अजूनपर्यंत भीती वाटते. तसा तो काही म्हणत नाही, कारण लास्ट टाइम जेव्हा मी तो म्हणजे त्याच्यासोबत गाडीवर गेलेली तेव्हा व्हिडिओ शूट केला लपून त्याच्या, तर तो मला बोलला, दीदी तू व्हिडिओ काढला ना? मी म्हटलं हो. तर तू समजते तेवढा वाईट नाही ग म्हणते मी असं. पण आता तो व्हिडिओसाठी वगैरे काय म्हणत नाही. त्याला शूट करताना जरी दिसलं तरी पण होतंय कसं की त्याच्यासमोर मी कम्फर्टेबल राहत नाही, म्हणून मग तो घरी असला की ते राहूनच जातं. तसं आज विचार केलेला की करतेच. मॉर्निंगला प्रिशूचे खूप जास्त ॲक्टिव्हिटीज असतात, रोज रोज नवीन 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 नवीन. ते काय मी लॉंग व्हिडिओमध्ये म्हणजे घेऊ शकले नाही. आता माझ्याकडे फक्त व्हर्टिकल व्हिडिओज आहेत, तर मी मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते तिची मजा. तर यावेळेने मी डिसाईड केलं आहे की वीकला ॲटलिस्ट 3 व्हिडिओज तरी अपलोड करत जाईल, किंवा ॲटलिस्ट 2 व्हिडिओज तरी अपलोड करत जाईल. आता हे कुठपर्यंत चालतंय ते मला नाही माहिती, कारण कसं होतं रोजच्या रोज जर मी घरी असते तर माझ्याकडे भरपूर काही राहिलं असतं शेअर करायला. शॉपला आल्यानंतर मी शॉपचंच दाखवून दाखवून मला तुम्हाला बोर करायचं नाही आहे. त्याच्यामुळे मग घरी असले की प्रिशूचं असतं हे ते, आणि मग जेव्हा मी घरी जाते तिला भेटायला तेव्हा असं होतं की मला तिच्यासोबतच जेवढा होईल तेव्हा वेळ घालवावा असं वाटतं, म्हणून मग तेव्हा व्हिडिओचं वगैरे असं काही होत नाही. मग माझ्याकडे फक्त मॉर्निंग असते एक आणि रात्रीचा एक वेळ असतो. मग मी आता शॉपला आले, मला झाडून काढायचं आहे, पोछा मारायचा आहे. काल मी जातानाच पोछा मारला होता, कारण कसं मग माझं आल्यानंतर वगैरे होत नाही कधी कधी, त्यासाठी म्हणून. तर आता झाडून काढते, पूजा वगैरे करून घेते. आज मी घरी सुद्धा पूजा केली, पण ना प्रिशूने बघा मला किती कुंकू 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 2-3 ठिकाणी करून ठेवलेलं आहे. नेमकं पूजा करताना ती कुठेही असली की ती बरोबर माझ्याजवळ येतेच, आणि म्हणून मग पाहते मी काय अवतार करून ठेवला माझा. आणि हे कुंकू एवढं जास्त चिकट आहे, म्हणजे एवढं जास्त चिपकतं ना की लवकर निघत नाही. हा बघा लाल 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 झालाय सर्व. सो आता मला फेस वॉश करायचा आहे, आणि त्यानंतर मग मी झाडू वगैरे काढते, म्हणजे झाडून काढते, पूजा करते, त्याच्यानंतर फेस वॉश वगैरे करते. आणि थोडीशी आज मी गेट रेडी विथ मी करणार आहे, जमलंच तर. जो माझा काल लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ना मी की तो व्लॉग राहिलेला आहे, सॉरी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी की माझे व्हिडिओ ते 2 करायचे होते, ते कॅन्सल झाले. सो ते आज करायचे आहे, म्हटलं ते करते. आणि त्यानंतर शॉपमधलं तर दिवसभर असं काही शेअर करत नाही, कारण मग कोणी क्लायंट आलं ना की ते कम्फर्टेबल नसतात त्यांचे व्हिडिओज वगैरे घ्यायला, त्यासाठी म्हणून. तर चला आता मी बाकी तुमच्याबरोबर मध्ये जेव्हा घरी जाईल तेव्हा शेअर करेल, किंवा घरी गेल्यानंतर शेअर करेल. बाकी तसं आज दिवसभरात काय काय होतंय ते बघूया. ब्लॉग तर सुरू केला आहे मी. याच्या आधी असं झालं की मी ब्लॉग सुरू केलेत पण डिलीट करून दिले, पण आता डिसाईड केला आहे कसंही हो ब्लॉग शेअर करायचे, कसंही म्हणजे एकदम कसंही नाही, छान ब्लॉग शेअर करायचे बडबड न करता. सो चला आता तुम्ही व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. मी माझी पटापट कामं आटपून घेते आणि त्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर शेअर करते. सो स्टे ट्यून. Later that same evening. सो आत्ता मला जायचं आहे घरी, म्हणजे मी माझं सर्व आवरून घेतलं, पूजा वगैरे सगळी झाली माझी, फेसवॉशसुद्धा केला, आणि आता मला घरी जायचं आहे. घरी यासाठी कारण की आजपासनं मला हेअरकटचे व्हिडिओ शूट करायचे आहे स्नेहा प्लीज ब्युटी हेवनच्या आय डीसाठी. म्हणजे मी सिरीज सुरू करते आहे कोर्सची, तर त्यासाठी म्हणून मी आज मला लेट होणार आहे इकडे, म्हणून मी आता घरी जाते. वाजलेले आहेत 4:45, आणि मला थ्रेडिंगसुद्धा करायची आहे, कारण मी व्हिडिओज शूट करायचे त्यासाठीच थांबले होते. म्हटलं माझं थ्रेडिंग वगैरे सर्व व्यवस्थित असेल तरच करते. आता मला माझं फेशियल वगैरे सुद्धा करायचं होतं, पण ते काहीच करायला सध्या वेळ नाही आहे आणि खूप लेट होतं आहे. मला खरं तर 1 तारखेपासूनच व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात करायची होती त्यावर, पण ठीक आहे. आजची 3 तारीख आहे आणि आता घरी जाते पटापट. चहासुद्धा प्यायचा आहे मला, 5 वाजायला आलेत. घरी जाते. प्रिशूसोबतसुद्धा थोडा टाईम होईल, कारण मग घरी जायला मला 9:30 वाजणार आहेत. तर
तसंही 3-3.5 तास किंवा 3-4 तासात मी घरी चक्कर मारतच असते. मग म्हटलं आता घरी जाते, आईला आत्ताच कॉल केला आणि थ्रेडिंगसुद्धा करून येते, कारण तुम्ही बघू शकता माझी थ्रेडिंग खूप जास्त वाढली आहे आणि स्वतःच्या हाताने मला स्वतः करता येत नाही. सो असं तर चला आता आधी घरी जाऊन येते आणि त्यानंतर मग बाकी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो घरी आले. आता नगरसेवकच्या इलेक्शनचा प्रचार सुरू आहे. तर हे पुस्तक आलेलं घरी, ज्यामध्ये माझ्या शॉपचं उद्घाटन नगरसेविकांनी केलेलं. तर हा फोटो आला, म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. घरी जाऊन आले आणि थ्रेडिंग वगैरे केली. आता थोडं मला व्यवस्थित वाटत आहे. थ्रेडिंग केल्यानंतर थोडं दुखतं इथे, नेहमीप्रमाणे मला खूप दुखतं म्हणून मी थ्रेडिंग करत नाही. आता रेडी होत होते, जसं सांगितलं व्हिडिओज बनवायच्या त्यासाठी, म्हणून तर म्हटलं चला तुमच्यासोबत गप्पासुद्धा करते, रेडीसुद्धा होते. सो मी इथे स्टार्ट केलेलं आहे. आता इथे मी ॲक्च्युली बोललेली कॅमेरामध्ये, पण झालं असं की साईडला कन्स्ट्रक्शन खूप सुरू होतं आणि नेमकं मी माईक लावायचं विसरले, त्यामुळे मग नॉईज खूप जास्त आलेला आहे. मला वाटलं एवढं येणार नाही, पण एडिटिंग करताना मला लक्षात आलं की खूप नॉईज येत होता. सो मी त्याला आता व्हॉइस ओव्हरच करते. तर मी लॉरियलचं कन्सिलर यूज केलेलं आहे, जे मी माझ्या प्रोडक्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. मी स्किन केअर करून घेतलेलं आणि त्यावर मी डायरेक्ट कन्सिलर लावते आहे. कलर करेक्शन वगैरे मी काहीच केलं नाही आहे, डायरेक्ट कन्सिलर लावते. फुल कव्हरेज कन्सिलर आहे आणि खरंच खूप छान रिझल्ट देतो. तुम्ही बघू शकता कव्हरेज किती छान आलेलं आहे. मला व्हिडिओजसाठी रेडी व्हायचं असलं तेव्हा मी फक्त कन्सिलर लावते. आता त्यानंतर मी पावडर लावलेलं आहे इनसाईडचं. हे सर्व व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, सो तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ब्लश लावते आहे इथे स्विस ब्युटीचं. कॅमेरामध्ये अजिबातच दिसत नाही, खूप फ्लॅट दिसतं, त्यामुळे मग मी ब्लश यूज करतेच जेव्हाही व्हिडिओजचं असेल त्यावेळी. एकदम जास्त लावत नाही आहे, अगदी थोडंसं लावते आहे. त्यानंतर मी इथे लिप पेन्सिल यूज करते आहे आउटलाईनसाठी. कुठली आहे ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, इन केस तुम्हाला परचेस करायचं असेल तर करू शकता. सो ब्राऊन कलरची इथे लिप पेन्सिल लावलेली आहे मी आणि त्यानंतर पिंक कलरचा लिप क्रायॉन लावते आहे स्विस ब्युटीचा. खूप छान असं कॉम्बिनेशन आहे आणि दोन्ही ज्यावेळी आपण मर्ज करतो, जसं मी करते आहे तसं, तर खूप ब्युटिफुल असा न्यूड शेड तयार होतो. सो झाला माझं लावून. आता मी टिकली लावणार आणि टिकलीचं जसं मी सांगितलं की मला ह्या माझ्या फेवरेट मिळालेल्या आहे. सो आता मी आज हीच लावणार आहे आणि यामधला मी लावते. तसं तर मला पर्पल कलर लावायचा आहे, पण मला मिळतं आहे की नाही माहिती. एक हा सुद्धा आहे पिंक, पण माझा कॉर्सेट पिंक कलरचाच आहे. सो मला वाटतं आहे की मी पिंक नाही लावावं, म्हणून मी पर्पल लावणार आहे. कुठलीही वेअर करू शकता. सो मी इथे लावते आहे पर्पल कलरची टिकली. वाव, म्हणून मला ही या कलरच्या टिकल्या घ्यायची ना खूप जास्त इच्छा होती. आता माझा लुक पूर्ण झाला आणि बस मेकअप फिक्सर वगैरे काहीच मारणार नाही आहे मी. त्याचं कारण असं की मला बस थोड्या वेळासाठीच म्हणजे शूटपुरतंच हे ठेवायचं आहे आणि घरी जाताना मी कधीच मेकअप वेअर करून जात नाही. त्यात आज पौर्णिमा आहे की अमावस्या आहे असं काहीतरी आहे आणि मला माझा जातानाचा जो रोड आहे त्या रोडनी म्हणजे स्मशान लागतं हे ते. सो माझ्या मनात त्या खूप जास्त भीती असतात. आता कोणी काही म्हणो, पण मी या गोष्टी मानते, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. आणि एरवीसुद्धा मी मेकअप कॅरी करून कधीच घरी जात नाही. मी मेकअप इथे उतरूनच घेते. भलेही फेस वॉश नाही करणार, पण वाईफ्स माझ्यासोबत असतातच. बघा, मी जाताना सुद्धा जे काही लावलेलं होतं, बेबी क्रीम थोडंसं लावलेलं होतं, ते पूर्ण काढून गेले मी वाईप्सने. बघू शकता, कारण मला भीती वाटते. तर चला आता माझं झालेलं आहे. मी इयरिंग्स वगैरे घालते पटापट आणि त्यानंतर माझं शूट आटपून घेते. त्यानंतर तुमच्यासोबत बोलते. आज श्रेयाचा हेअरकट करायचा आहे मला, सो त्यासाठी म्हणून मला इथे लेटपर्यंत थांबायला लागणार आणि तिचा हेअरकट झाल्यानंतर मग लाईटचा इफेक्ट बघता. लाईटचा खरोखर फोटोजवर व्हिडिओजवर खूप फरक पडतो. तो लाईट लावायच्या आधी कसं दिसत होतं ना, आता कसं दिसतं आहे. सो श्रेयाचा हेअरकट करायचा आहे, त्यासाठी म्हणून सुद्धा मला इथे थांबायला लागणार आहे आणि माझेसुद्धा काही काम आहेत घरी गेल्यानंतर जे अजिबात होत नाही. आज मला लॅपटॉप घेऊन सुद्धा घरी जायचं आहे, कारण काही काम आहेत जे मला कंप्लीट करायचे आहे. इथे असं होतं आहे की माझा 5G सिम आहे, पण काही महिन्यांपासनं, आता 2 महिन्यापासनं असं होतं आहे की माझा जो डेली डाटा असतो ना, तोच फक्त यूज होतो. त्याच्यानंतर काहीच नेट यूज होत नाही, अनलिमिटेड 5G असून सुद्धा. तर चला आता मी माझं हे झालेलं आहे. आता मी पटकन जे काही माझ्या व्हिडिओजचे काम आहे त्या व्हिडिओजचे कामं आटपून घेते. तुम्हाला हा फक्त कन्सिलरवाला लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि
लवकरच मी तुमच्याबरोबर आणखी काही अफोर्डेबल छान छान प्रोडक्ट शेअर करणार आहे. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओज असणार आहे, तो नक्की बघा. आता ना श्रेयाचा हेअरकट कसा करते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते, सो तेही नक्कीच बघा. चला आता मी पटापट माझी काम आटपून घेते, नाही तर माझा बोलण्यात खूप जास्त वेळ जातो. जेव्हा मी एडिटिंग करते तेव्हा असं वाटतं मला की या व्हिडिओमध्ये खूप जास्त मी बोललेली आहे, त्याच्यामुळे मी तो पूर्ण व्हिडिओज डिलीट करते. त्याच्यामुळे मागच्या महिन्यामध्ये म्हणजे व्हिडिओजला खूप प्रॉब्लेम गेला. तर आता मी बरोबर काहीच करणार नाही. आता डायरेक्ट श्रेया आल्यानंतर तुम्हाला तिचं लुक दाखवते. आता मी माझी काम करून सो मस्त माझा सेटअप वगैरे घेऊन बसले आहे मी. आता या नेमप्लेटचा ना खूप जास्त इश्यू झाला, जसं मी आधी सांगितलं तसं, पण काही इलाज नाही आता. ही मी विचार केलेला की या टेबलवरच ठेवते म्हणजे जरा बरं पडेल. आता जो मोठा टेबल होता ना तो टेबल मी घरी पाठवला, कारण तो मला एवढा जास्त यूजमध्ये येत नव्हता. म्हणजे मी म्हणजे लॅपटॉपचं जेही काम करते त्यासाठी मी तो टेबल खास घेतलेला. तर लॅपटॉपचं मी जेही काही करते ना ते सोफ्यावर बसूनच करते बऱ्यापैकी, मला तिथे कम्फर्टेबल वाटते. सो विचार केला की जाऊ द्या, जास्त ठेवल्यापेक्षा ते मी एक टेबल घरी पाठवला. आणि हा मला सोयीस्कर आहे हेअरस्टाईल करण्यासाठी सुद्धा, हेअरकट करण्यासाठी सुद्धा, बाकीचे माझे व्हिडिओज असतात त्यासाठी सुद्धा. सो हेअरकट करायचं झालं कॅन्सल, कारण आई म्हणते की आज पौर्णिमा आहे, केस कापू नका. सो तिचं हेअरकट करायचं झालं कॅन्सल. आता ती येणार आहे. त्याआधी म्हटलं मला निघायचं आहे, कारण ती पोहोचतच असेल. मोबाईल हातात घेतला तर लक्षात आलं की माझा मेकअप रिमूव्ह करायचा राहिलेला आहे. जे मी सांगितलं जसं आधी की मी अजिबात मेकअप सोबत घेऊन जात नाही. सो याला रिमूव्ह करायचं आहे आणि आता निघते मी, कारण की खूप जास्त लेट झालं. जवळपास 9:15 वाजलेत. 6:30 वाजता मी घरून शॉपला आलेली. जेव्हा मी संध्याकाळी गेली तुम्हाला बोलले ना की प्रिशूसाठी मी घरी जाते, 6:15 वाजता आलेली. आता 9:15 वाजत आलेत. सो आता निघते मी, कारण ती ऑलरेडी पोहोचायला आलेली आहे. आणि जर मला लेट झालं तर तिच्या गोष्टी ऐकावं लागेल, कारण ती सकाळी 6 वाजतापासून निघते घराबाहेर. म्हणजे सकाळी 6 वाजतापासून उठते, सकाळी तिचा क्लास असतो, सो ती तिकडे जाते. त्याच्यामुळे ती दमलेली असणार आहे. आता मी जाते घरी. घरी गेल्यानंतर जर काही शूट करणं झालं तर करेल, ना तर मग या व्हिडिओला इथेच एंड समजा, पण होईल घरी गेल्यावर शूट करणं. तर चला आता मी इथून निघते पटकन. आज लॅपटॉपसोबत घेतलेलं आहे मी, म्हणजे लॅपटॉपची बॅगसोबत घेतली आहे, कारण थोडं काम आहे. तर चला आता इथून निघते, नंतर तुमच्यासोबत बोलते. सो मी श्रेयाला भेटली, तिला घेतला. आज आईस्क्रीम खायची इच्छा होती तिची, सो आईस्क्रीमचा कोन घेतला आहे आणि पिशूचे डायपर घेतले. आता रात्रीला आम्हाला झोपायचं होतं. टाईम किती झाला आहे ते मी पुढे दाखवते. त्याआधी बाबांनी पैसे काढले, हिशोब लिहत होते, तेव्हा ही मॅडम उठली आणि तिने बाबांच्या हातचे पैसे पूर्ण घेऊन घेतले. एवढ्यात पैसे खूप जास्त समजायला लागले आणि पैसे सुद्धा म्हणते. काय बोलते काय नाही ते आता सर्व तुम्हाला मी पुढे दाखवते. दे मला पैसे. कोणाचे आहे पैसे? बाबाचे आहे पैसे? माझे दे ना, मला दे ना. नाही देत, दे ना मला. बाबाला दे पैसे. दे बाबाला, बाबाचे पैसे दे. बाबाला दे पैसे. बाबाला देऊन दे बाबाचे पैसे. दे ना. चला. लालची. कोणाचे पैसे आहे? पैसे आहे कोणाचे आहे? आईला दे. बरोबर एकच नोट देते ग प्रिशू तू. घे आई. मोठं मन करून एक नोट दिली. आणि हे बाकी कोणाचे आहे? हे कोणाचे आहे? पैसे आहे कोणाचे? पिशूचे. अरे बापरे, अरे बापरे. हे पा पिशूचे पैसे. पा पिशूचे पैसे पा. पिशूचे पूर्ण पाहिजे. पूर्ण घे, नाही फक्त दाखवू नको, पूर्ण दे. थँक्यू. आता हे देऊ नाही ना मी वापस. झालं. गुड नाईट. आता चला झोपा. झोपा आता. पिशू बाबा कुठे आहे? बाबा पिशू बाबा कुठे आहे? माझे नाही ना, पण जबरदस्ती. माझे आहे ना, पण माझे आहे पैसे. माझे आहे.
देऊन दे ग. घे मग घे. किंवा हातात धुतलेले आहे काय पाय तसे ह्याचीच आहे दे ना एका याच्यात ते काढून हातून ज्यूस तेल लावून पाहिजे लाव कसं लावते मग कसं लावायचं ते कसं असं अरे बापरे असं हे तेल असं लावायचं तेल खरंच लावून माग. लावून देऊ बाबालाच लावून माग. मी लावून देऊ मग कसं लागते कुठं तुझा मोबाईल दाखव 2 मिनिट. किती वाजले रात्रीचे? बरं वाजलेत रात्रीचे 12:19 आणि या मॅडमचं काय सुरू आहे? दुसरा पाहिजे दुसरा पाय व्यवस्थित लावा ना. हो काय, असं मग असं चोळा लागते असं. चांगलं. अरे बाबा म्हातारी बाई. बाबा असं लावतो लागते. व्यवस्थित असं? लावलं नाही. व्यवस्थित लावून द्या म्हणते. येल्लो तेल टाका ना. बर असं बस अजून कोणता आता रोज रात्री ना आई आणि मी तेल लावतो. आई मला कमरेला पाठीला वगैरे लावून देते. ते प्रिशू बघते सो तिने मला इथे उलटं झोपायला सांगितलं आणि बघा किती जोर लावून लावून मला इथे तेल लावून देते. ती अनुकरण खूप जास्त करते आणि मला तेल लावून दिल्यानंतर बघा सरळ पण व्हायला सांगते. एवढी जास्त हुशार आहे. आता आम्ही दोघी मिळाली की झोपणार. गुड नाईट पिलू. गुड नाईट कर. म्हणजे आपली आपली सवय जी आपल्या अंगात बाय कर बाय कर बाय कर स्वस्त बाय कर. आणि पुन्हा आपली Good सवय. night. 4 दुकान Good night जास्त कर. हे सवय असते आपली गुड नाईट. शेवटीचे पैसे वाचलेच ना काढ्यात. चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.